मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निःशुल्क नोंदणीसाठी भाजप नेते फारुख जमादार यांच्याकडून सांगली मिरजेसाठी 5 गाड्या घरोघरी जाऊन नोंदणी। सांगली मिरजेतील महिला भगिनींनी लाभ घेण्याचे आवाहन। भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेतील भाजप नेते फारुख जमादार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी महिला भगिनींसाठी मोठी सोय केली असून सांगली शहर आणि मिरज शहरासाठी 5 फिरत्या गाड्यांची सोय केली आहे। या गाड्या मिरज व सांगली शहरातील प्रत्येक ठिकाणी घरोघरी या योजनेची नोंदणी करणार आहेत। तर सांगली मिरजेतील महिला भगिनी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। मिरजेतून या 5 गाड्यांचे उद्घाटन माननीय हाजी मुसाबाई जमादार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी फारुखबाई जमादार, असगर शरीक मसलत, गौस खाटिक, सुभान नदाब, मुस्तफा सय्यद, आसिफ शेख, फयाज शेख, सोहेल मुशरीफ हे यावेळी उपस्थित होते। या ठिकाणी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी चालू केलेली आहे, त्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना व्हावा यासाठी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर शेठ, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक समाजाचे सचिव फारुखबाई जमादार यांच्या नेतृत्वाखाली या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही योजना आपल्या दारी म्हणून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आज त्याचं या ठिकाणी हाजी मुसाबाई जमादार यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। आज ही गाडी, ही योजना आपल्या घरापर्यंत येणार आहे। तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या दारासमोर ही गाडी आल्यानंतर या योजनेचा लाभ मिरजेतील सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त व्हावा याचा प्रयत्न करण्यासाठी फारुखबाई जमादार आणि गोपीचंद पडळकर शेठ यांचा प्रयत्न असणार आहे। तरी सर्वांनी या ठिकाणी लाभ घेऊन या योजनेचा लाभ घेऊन सहकार्य करावे अशी मी फारुख जमादार मित्रमंडळातर्फे सर्वांना आवाहन करतो।